तुझा आणि सावली वहिनीला बोलवून ये. काय आहे, उद्या आमचं रेकॉर्डिंग आहे ना, तर त्यासाठी तिला थोडे इन्स्ट्रक्शन्स द्यायचे. सोहम, नील दादा, सावलीचा ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? कसा आणि कधी झाला? कुठे झाला ऍक्सिडेंट? तिला जास्त लागलंय का? मला नेमकं काहीच माहित नाहीये, पण आत्ताच मॉम, डॅड आणि सारंग घाईघाईत निघाल्यात हॉस्पिटलला. नील दादा, मला काय वाटतं माहिती का, आपण डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊया. तसं इथे थांबून काय होणार आहे? तारा कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सावली वहिनी? मला काहीच माहित नाही रे. कोणाला तरी फोन करून विचारा, ऍड्रेस घ्या आणि मग जा. एक मिनिट कर, मी सारंगला फोन करतो. थांब. लगेच कर. ऐक ना नील दादा, स्पीकरवर ठेव ना. हो. सावली, हे बघ, जरा नीट आठव आणि सांग की नेमकं काय आणि कसं घडलं ते. बाबा, आम्ही ना रिक्षात होतो. रिक्षा अचानक बंद पडली म्हणून ते रिक्षावाले दादा रिक्षा दुरुस्त करत होते. आम्हाला तेवढ्यातून लवकर घरी यायचं होतं म्हणून मी दुसरी रिक्षा शोधत होते आणि अचानक मला वहिनींनी बाजूला ढकललं. मला काहीही समजायच्या आत एका गाडीने त्यांना. सावली शांत हो. कशी आहे अमृता? राजकुमार आहे तिच्या बरोबर. नील बोल. सारंग, अरे सावलीचा ऍक्सिडेंट झाला ऐकलं मी. बरी आहे ना ती? काय झालं तिला? सावली ठीक आहे. नील, अमृता वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय. काय बोलतोय तू सारंग? आई, तिला जास्त लागलाय का? बरी आहे ना ती? ती कुठल्या हॉस्पिटलला आहे? सिटी हॉस्पिटलला आहे. ओके, आम्ही येतोय. त्याला सांग येऊ वगैरे नकोस आता, इथे खूप टेन्शन आहे. घरात कोणतरी लागेल. नील ऐक, तुम्ही येऊ नका इथे, आम्ही आहोत सगळे. राजकुमार दादा पण आलाय, तो बसलाय अमृता वहिनी सोबत. अरे असं काय करतो? आम्ही येतो ना तिथे. तुम्ही येऊ नका, काही लागलं तर मी सांगतो. आम्ही आहोत इथे, टेन्शन नको घेऊ. बरं ठीक आहे, आम्ही थांबलोय घरी. पण काही लागलं तर आम्हाला फोन कर, सांग आम्हाला. हा, तुला अपडेट देतो. बाय.